भुजगशयन भव मदन जनक मम जनन मरण भयहारी। भुजगशयन भव मदन जनक मम जनन मरण भयहारी। जनन मरण भयहारी। भागवत संहिता वाचनामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आपणा सर्वांना साष्टांग दंडवत। ध्यान श्लोकाला सुरुवात करूया। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना माझा साष्टांग दंडवत। कस्तुरी तिलकौ ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचन्दनौ सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणिः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाः कथाः। तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिंधु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोद्धारकथा प्रसंगः। वक्रतुंड महाकाय कोटिसूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। चिंता संतानहंतारो यत्पादाम्बुजरेणवः स्वीयानान्तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः। नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्म विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत् कथा प्रकाशेन मदज्ञानौ विनाशय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः। श्री नारदादि भागवतेभ्यो नमो नमः। नारायण नारायण जय गोविंद हरे। नारायण नारायण जय गोपाल हरे। नारायण नारायण जय गोविंद हरे। नारायण नारायण जय गोपाल हरे। दशरथ राजकुमार दानव मद संहार गोवर्धन गिरि रमण गोपी मानस हरण शरयू तीर विहार सज्जन ऋषि मंदार विश्वामित्र मखत्र
विविध परासु चरित्र ध्वज वज्रांकुशपाद धरणी सुत सहमोद जनक सुता प्रतिपाल जय जय संस्कृती लीला नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे। बोला गोपाल कृष्ण भगवान की जय। आपला पंचम स्कंध चालू आहे आणि पंचम स्कंधातला आज आपण 19वा अध्याय बघणार आहोत। आपण वर्षांचं वर्णन ऐकत आहोत। भिन्न भिन्न वर्ष जी आहेत म्हणजेच राष्ट्र या अर्थाने त्याला वर्ष असं म्हटलेलं आहे। पहिलं आपण बघितलं भद्राश्व वर्ष, त्यानंतर हरिवर्ष बघितलं, केतुमाल वर्ष बघितलं, त्याच्यानंतर आपण बघितलं रम्यक वर्ष, पाचवं बघितलं हिरण्मय वर्ष आणि सहावं आपण पुरु वर्ष बघितलं। आज आपण बघणार आहोत किम पुरुष आणि भारत वर्ष। श्री शुक मुनी परीक्षित राजाला काय सांगतायत ते आपण बघूया। श्री शुक उवाच किम पुरुषे वर्षे भगवंत मादि पुरुषौ लक्ष्मणाग्रजौ सीताभिरामौ रामन् तच्चरण सन्निकर्षाभिरत परम भागवतो हनुमान सह किम पुरुषैरविरत भक्ती रूपास्ते। श्री शुकाचार्य म्हणतायत परीक्षित मुनींना किम पुरुष वर्षामध्ये म्हणजे किम पुरुष या राष्ट्रामध्ये श्री लक्ष्मणांचे थोरले बंधू आदि पुरुष सीता हृदयाभिराम भगवान श्रीरामांच्या चरण सान्निध्यात रमलेले परम भागवत श्री हनुमान अन्य किन्नरांसह अविचल भक्तिभावाने त्यांची उपासना करतात। म्हणजेच किम पुरुष वर्षात भगवान श्रीराम आणि भगवान त्यानंतर हनुमंत त्यांचे भक्त अतिशय प्रिय भक्त दास असं म्हटलं तरी चालेल, दास्य भक्ती ज्यांनी केली ते हनुमंत असे यांचं आपण चरित्र बघणार आहोत किंवा यांची उपासना या किम पुरुष वर्षामध्ये केली गेलेली आहे। पुढे बघा दुसरा श्लोक आष्टिशेणेन सह गंधर्वैरनुगीयमानां परम कल्याणीं भर्तृ भगवत कथा समुपशृणोति स्वयं चेदं गायति। तेथे अन्य गंधर्वांसहित आष्टिशेण आपले स्वामी भगवान श्रीरामांची परम कल्याणमय जी गुणगाथा गातात ती स्वतः श्री हनुमान ऐकतात। आष्टी तेथे अन्य गंधर्वासहित आष्टिशेण स्वामी रामाची भगवान रामाची जी परम कल्याणमय अशी कथा गातात ती स्वतः हनुमान ऐकतात। म्हणजे किम वर्ष पुरुषामध्ये किम पुरुष राष्ट्रामध्ये आष्टिशेणांनी ही स्तुती केलेली आहे आणि स्वतः या मंत्राचा जप करीत त्यांची स्तुती करतात। आता तो जप कोणता करतात ते आपण बघूया। ओम नमो भगवते उत्तम श्लोकाय नम आर्य लक्षणशील व्रताय नम उपशिक्षितात्मन उपस्थित लोकाय नमः नमः साधुवाद निकषणाय नमो ब्रह्मण्य देवाय महापुरुषाय महाराजाय नमः। आम्ही पवित्र कीर्ती भगवान श्रीरामांना नमस्कार करतो। आपणही सगळेजण पवित्र कीर्ती श्रीरामांना नमस्कार करूया। सत्पुरुषांची लक्षणे शील आणि आचरण यांनी युक्त अशा आपणास नमस्कार। कसे आहेत भगवान श्रीराम? सत्पुरुषांची संपूर्ण लक्षणे असलेले शील आणि आचरण युक्त असलेले असे ते भगवान। त्या भगवान श्रीरामांना वारंवार नमस्कार। साधुत्वाच्या परीक्षेसाठी
कसोटीच्या पाषाणाप्रमाणे असणाऱ्या आपणास नमस्कार. ब्राह्मण भक्त महापुरुष महाराज श्रीरामांना नमस्कार. जे ब्राह्मणांची भक्ती करतात या ब्राह्मण भक्तांचे जे अधिष्ठान आहेत अशा श्रीरामांना नमस्कार. आता त्यांनी कोणत्या शब्दात आष्टीशेणाने स्तुती केली आहे ते आपण बघूया. चौथ्या श्लोकाकडे मी 19व्या अध्यायातल्या वळतीये आता. यत् विशुद्धानुभव मात्रमेकं स्वतेजसाध्वस्त गुणं व्यवस्थं प्रत्यक् प्रशान्तौ सुधियोपलम्भनै यन्नाम रूपं निरहं प्रपद्ये मर्त्यावतारस्विहमर्त्य शिक्षणौ रक्षो वधायैव न केवलं विभोः कुतोऽन्यथा स्याद्रमतः स्वात्मनः सीता कृतानि व्यसनानीश्वरस्य न वै स आत्मात्मवतां सुहृत्तमः सक्तस्त्रिलोक्यां भगवान् वासुदेवः न स्त्रीकृतं कश्मलमश्नुवीत न लक्ष्मणं चापि विहातुमर्हति न जन्म नूनं महतो न सौभगं न वां न बुद्धिर्न कृतिस्तोष हेतुः तैर्विसृष्टानपि नो वनौकसश्चकार सख्ये बत लक्ष्मणाग्रजः सुरो वाप्यथवा नरो नरस् सर्वात्मना यः सुकृतज्ञमुत्तमम् भजेत रामं मनुजाकृतिं हरिं यः उत्तराननयत् कोसलान्दिवमिति. अशा प्रकारे आष्टीशेणाने स्तुती केलेली आहे. ती काय आहे त्याचा आपण अर्थ बघूया. भगवान आपण विशुद्ध बोध स्वरूप अद्वितीय आपल्या स्वरूपाच्या प्रकाशाने गुणांच्या कार्यरूप अशा जागृती इत्यादी सर्व अवस्थांचे निरसन करणारे सर्वांतरात्मा परम शांत शुद्ध बुद्धीने ग्रहण करता येणारे नामरूप विरहित आणि अहंकार शून्य आहात. मी आपणास शरण आलो आहे. मी आपणास नमस्कार करतो. आष्टीशेणाने भगवंतांचं गुणवर्णन केलेलं आहे. भगवान श्रीराम कसे सर्वांतरात्मा आहेत. सर्वांच्या अंतरात राहणारे आत्मस्वरूपाने राहणारे ते भगवान आहेत. परम शांत आहेत, शुद्ध आहेत आणि नाम रूप विरहित आहेत. आपण त्यांना नाम दिलेला आहे. नामाच्या साह्याने सगुण रूप आपण त्यांना दिलेलं आहे. धनुष्य बाण घेतलेले असे आपण कोदंडधारी राम म्हणतो तसे राम आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. आपण सगुण रूपात त्यांना पाहतो पण प्रत्यक्ष मात्र ते नाम रूप विरहित आहेत आणि अहंकार शून्य आहेत. मी माझं मला याचा लवलेशही श्रीरामांच्या रूपात गुणात किंवा व्यक्तिमत्वात नाही. पुढे ते म्हणतात की हे प्रभो आपला मनुष्य अवतार केवळ राक्षसांच्या वधासाठीच नाही तर माणसांना शिक्षण देण्यासाठी आहे. भगवान श्रीरामांनी आचरण करून दाखवलं त्याप्रमाणे आपण त्यांना अनुसरायचं आहे किंवा त्यांच्यासारखं आचरण आपल्याला करता आलं पाहिजे. भगवान श्रीराम मातृभक्त पितृभक्त होते. पितृ आज्ञा गुरु आज्ञा पाळण्यात त्यांनी कधीही कसूर केली नाही. हे सगळे गुण आपण घेतले पाहिजेत. त्यांच्याकडे शौर्य होतं, त्याग होता, क्षमाशीलता होती. हे सगळे गुण आपल्याला घ्यायला पाहिजेत. म्हणून आष्टीशेण म्हणतायत की फक्त राक्षसांच्या वधासाठीच नव्हे तर माणसांना शिक्षण देण्यासाठी मनुष्य अवतार आपण घेतला. का जर मानव राम अवतारातला मानव जर अशा पद्धतीने वागू शकतो तर आम्ही माणसंही त्यांच्यासारखं वागू शकू असं आपण म्हणतो. म्हणून माणसांना शिक्षण देण्यासाठी भगवान श्रीरामांनी मनुष्य अवतार घेतला. आपल्या स्वरूपातच नेहमी रममाण राहणाऱ्या साक्षात जगदात्मा जगदीश्वरांना सीतेसाठी इतके दुःख कसे काय बरं झाले असते. ज्या वेळेला मनुष्य अवतार श्रीरामाने धारण केला, सीतेचं अपहरण केलं रावणाने, लंकेतल्या रावणाने आणि तिला लंकेला घेऊन गेला,
त्यावेळेला सामान्य माणसासारखं श्रीराम सीता सीता हे सीते कुठे गेलीस असं म्हणत रडत रडत वनामध्ये हिंडत होते. झाडांना विचारत होते, पानांना विचारत होते, फुलांना विचारत होते, पक्ष्यांना विचारत होते. जे जे कोणी दिसेल त्यांना माझी सीता कुठे बघितलीत का, माझ्या सीतेला तुम्ही पाहिलं का असं विचारत दुःख करत ते चालले होते. वास्तविक पाहता ते स्वतः भगवंत आहे. भगवंत कसं आहे, सुखदुःखाच्या पलीकडे आहे. सुखदुःखे समेकृत्वा असं जे त्यांचं रूप आहे ते आपल्या डोळ्यासमोर ठेवण्यासाठी की माणसाच्या रूपात आल्यानंतर मला सुद्धा दुःख होतं आणि ते दुःख मी व्यक्त केलं तर त्यात गैर काही नाही असं श्रीरामानं दाखवून द्यायचं होतं. म्हणून सामान्य माणूस असल्याचा त्यांना उदाहरण लोकांपुढे ठेवायचं होतं. म्हणून त्यांना दुःख झालं. नाही तर त्यांना कशाला दुःख झालं असतं. त्यांना माहिती होतं की रावणाने नेलेली आहे सीतेला लंकेमध्ये आणि तिथे जाऊन आपण तिला सोडवून आणणार आहोत याची त्यांना कल्पना होती. तरी पण ते दुःखमय झाले होते. आपण आत्मज्ञानी पुरुषांचे आत्मा आणि हितकर्ते भगवान वासुदेव आहात. आष्टीशेन श्रीरामाला म्हणतायत की आत्मज्ञानी पुरुषांचे आत्मा आपणच आहात, हितकर्ते भगवान वासुदेव स्वतः आपणच आहात. वासुदेव सगळ्यात वसलेला तो वासुदेव ते स्वतः आपण असताना राक्षसांना मारायचं निमित्त करून लोकांना आदर्श ठेवला पाहिजे. त्यामुळे तुम्ही इथे मर्यादा पुरुषोत्तम राम कसा आहे किंवा मर्यादा पुरुषोत्तम माणसाला कसं राहता येतं, मर्यादेत राहून सुद्धा उत्तम कार्य कसं करता येतं, गुरु परंपरा पाळून सुद्धा गुरु आज्ञा पितृ आज्ञा मातृ आज्ञा पाळून सुद्धा आपल्याला योग्य कार्य करता येतं. पण आपण मात्र त्यांचा आदर्श कितपत ठेवतो हा प्रश्नच आहे. त्रैलोक्यातील कोणत्याही वस्तूची आपल्याला आसक्ती नाही. भगवंतांना कशाचीही आसक्ती नाहीये. त्यामुळे सीतेचा मोह आपल्याला असूच शकत नाही. लक्ष्मणाचा त्याग आपण करू शकत नाही. तुम्हाला म्हणजे लक्ष्मणाचा त्याग सुद्धा तुम्ही सहजपणे करू शकता. पण तरी सुद्धा तुम्हाला तो करताना त्रास झाला असं तुम्ही दाखवलं. कारण तुम्ही उत्तम नट होतात. जसं कृष्णालाही म्हणतात की तो उत्तम नट होता. त्याने अनेक कुंतीने एक आधीच्या अध्यायात आपण बघितलं कुंतीने कृष्णाला म्हटलेलं आहे तू उत्तम नट आहेस. बालस्वरूपात असतोस त्यावेळेला आईने मारलं म्हणून तू रडतोस. तुझ्या डोळ्यातलं सगळं काजळ तुझ्या गालावर ओघळतं आणि तुझं सुंदर रूप ते छान दिसतं. म्हणजे तू बालरूप घेऊन रडतोस, गाईचं दूध पितोस, देवरूप होऊन तू राक्षसांचा नाश करतोस, माणूस होऊन तू माणसांशी बोलतोस, मित्रांशी खेळतोस. या सगळ्या लीला मनुष्य अवतार घेऊन श्रीरामानी केल्या आणि भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा केल्या. पुढे ते म्हणतायत की उत्तम कुळामध्ये जन्म, सौंदर्य, वाक्पटुत्व, बुद्धी आणि श्रेष्ठ योनी यापैकी कोणताही गुण आपल्यासारख्या थोरांच्या प्रसन्नतेला कारण होऊ शकत नाही. आपण ना प्रसन्न होता किंवा ना दुःखी होता. कारण सुखदुःखे समेकृत्वा आपल्यासाठी सगळंच सारखं आहे. समदर्शी भावाने आपण सगळीकडे बघता. तरी सुद्धा आमच्या समोर तुम्ही दुःखी झाल्याचं दाखवता, सुखात असल्याचं दाखवता. तुमच्या प्रसन्नतेला खरं काही कारण गरजच नाहीये. कारण शुद्ध स्वरूप तुम्ही आत्मा आहात. आनंद स्वरूपात सच्चित आनंद स्वरूप असलेलं तुमचं रूप आहे. त्यामुळे आपल्यासारख्या थोरांच्या प्रसन्नतेला कोणी कारण होऊ शकत नाही. म्हणूनच लक्ष्मणाचे थोरले बंधू असलेल्या आपण यापैकी कोणताही गुण नसलेल्या आम्हा वनवासी वानरांशी मैत्री केली. आष्टीशेन म्हणतोय की आमच्यासारख्या वानरांची तुम्ही मैत्री केली. देव, असुर, वानर किंवा मनुष्य कोणीही असो त्याला सर्व प्रकारे मनुष्यावतारी श्रीरामांचेच भजन केले पाहिजे. तुम्ही कोणत्याही योनीत जन्माला या त्या योनीमध्ये तुम्हाला भगवान श्रीरामांचं भगवंतांचंच भजन केलं पाहिजे. कारण ते साक्षात श्रीहरी आहेत. श्रीहरीचंच भजन केलं तर श्रीहरी तुमचं दुःख हरण करेल. श्रीहरी तुम्हाला हा भवसागर पार करून देईल. ते थोड्याशा सत्कृत्यानेही संतुष्ट होतात.
कसे आहेत हे श्रीराम किंवा भगवान श्रीहरी? तर आपण थोडस सत्कर्म जरी केलं तरी भगवंतांना वाटतं अरे माझ्या भक्तांनी किती छान सत्कर्म केलंय, ते आपलं कौतुक करतात, आपल्यावर कृपादृष्टी टाकतात. म्हणूनच तर त्यांनी सर्व उत्तर कोसलवासियांना आपल्या दिव्य धामाला नेलं. कोसल देशामध्ये राहणाऱ्या सगळ्यांना श्रीरामानी दिव्य धामाला नेलं असं म्हटलेलं आहे. गोकर्ण आख्यानात सुद्धा आपण बघितलं की भगवान विष्णूंचे पार्षद आले होते आणि भगवान विष्णूंच्या पार्षदांनी गोकर्णाने केलेल्या आख्यानामुळे, भागवत महापुराणाच्या आख्यानामुळे जे सगळे शुद्ध बुद्धी झाले होते त्यांना भगवत धामाला नेल्याचं आख्यान आपण ऐकलेलं आहे. आपण ह्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. आपण याच्यावर दृढ श्रद्धा आणि विश्वास ठेवला पाहिजे. पुढे भारतवर्षामध्ये सुद्धा आता आपण बघितलं ते कुठलं किम पुरुष वर्षामध्ये आष्टी सेनानी केलेली स्तुती आपण बघितली आणि उत्तर कोसलवासियांना कसं दिव्य धामाला नेलं ते त्यांनी सांगितलेलं आपण बघितलं. आता पुढे आपण बघणार आहोत भारतवर्षामध्ये सुद्धा, म्हणजे आपण भारत देश आपला जो आहे, जिथे आपण राहतो, जे आपलं निवासस्थान आहे, भगवंत दयावश होऊन नर नारायण रूप धारण करून आत्मज्ञानी पुरुषांवर अनुग्रह करण्यासाठी अव्यक्त रूपाने कल्पाच्या अंतापर्यंत तप करीत आहे. गंधमादन पर्वतावरती नर नारायणाच्या अवतारामध्ये ते तप करतायत. हे मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं, एका अध्यायात आपण हे अभ्यासलेलं आहे, वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. त्यामुळे भारतवर्षामध्ये भगवंत दयावश होऊन सगळ्या भक्तांच्या वर त्यांनी दया केलेली आहे आणि नरनारायण रूप धारण केलेलं आहे. त्यांचा अवतार आहे तो एक, आणि ते अजूनही कल्पाच्या अंतापर्यंत तप करीत राहणार आहेत. त्यांची ही तपश्चर्या अशी आहे की जिच्यामुळे धर्म, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, शांती आणि उपरती यांची उत्तरोत्तर वृद्धी होऊन शेवटी आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. आता हे तप ते कशासाठी करतायत? ह्या तपश्चर्येमुळे धर्म, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, शांती आणि उपरती एक एक स्टेप बाय स्टेप, पायरी पायरीनी या सगळ्याची वाढ होते आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. कुणाला? आपल्यासारख्या भक्तांना. कारण ते साधना करतायत, या साधनेचं पुण्य त्यांची कृपा दृष्टी झाली की आपल्याला प्राप्त होतं. त्यामुळे आपण ज्या ज्या वेळेला साधना करतो किंवा एखादं चांगलं सत्कर्म करतो त्या वेळेला भगवंत आपल्यावर कृपा दृष्टी टाकतात आणि त्यामुळे आपल्याला एक एक गोष्ट यातली मिळत जाते. पायरी पायरीने आपण वर जातो. पुढे बघा 10वा श्लोक काय म्हणतायत ते. तम भगवान नारदो वर्णाश्रमवतीभिर भारतीभिर प्रजाभिर भगवत प्रोक्ताभ्याम सांख्य योगाभ्याम भगवदनुभावोपवर्णनौ सावरणे रूप देक्षमाण परम भक्ती भावेनोपसरती इदंचाभिगृणाती. तेथे देवर्षी नारद स्वतः भगवंतांनीच सांगितलेल्या सांख्य आणि योग शास्त्रासह भगवंतांचा महिमा प्रकट करणाऱ्या पांचरात्र दर्शनाचा सावरणी म्हणून उपदेश करण्यासाठी भारतवर्षातील वर्णाश्रम धर्माचे पालन करणाऱ्या प्रजेसह अत्यंत भक्तिभावाने भगवान श्री नरनारायणांची उपासना करीत या मंत्राचा जप तसेच स्तोत्र गाऊन स्तुती करत आहेत. तर या भारतवर्षामध्ये जसं की पुरुष वर्षामध्ये आष्टीशेण म्हणजे वानर कुळातील त्यांनी भगवंतांची स्तुती केलेली आहे, ते इथे तर स्वतः नारद भगवंतांची स्तुती करतायत आणि त्यांनी एक मंत्र म्हटलाय. तो कुठला मंत्र म्हटलाय ते आपण बघूया. ओम नमो भगवते उपशमशीलाय परतानात्म्याय नमो किंचन वित्ताय ऋषि ऋषभाय नर नारायणाय परमहंस परम गुरवे आत्मा रामाधिपतये नमो नमः. काय हा मंत्र आहे? शांत स्वभाव युक्त आणि अहंकार रहित भगवंतांना नमस्कार. आपणही भगवंतांना वारंवार पुन्हा पुन्हा नमस्कार करूया. अनासक्तांचे धन ऋषी प्रवर भगवान नरनारायणांना नमस्कार.
आसक्ती ज्यांना आहे त्यांच्यासाठी नाही, पण अनासक्ती ज्यांना आहे, जे आसक्ती विरहित आहेत, असे जे ऋषी मुनी आहेत, भगवान नर नारायणांना भगवंतांचे जे अवतार आहेत त्यांना नमस्कार. परमहंसाचे परम गुरु आणि आत्मारामांचे अधिपती अशा आपल्याला वारंवार नमस्कार. भगवंतांच्या रूपांना वारंवार नमस्कार. पुढे बघा आता, गायती चेदम. आता हे गेय आहे, च इदम गायती, असेही गातात. काय गातात ते आपण बघूया. कर्तास्य सर्गादिशयो न बध्यते, न हन्यते देहगतोऽपि दैहिकैः, द्रष्टुर्न दृग्यस्य गुणैर्विदूष्यते, तस्मै नमो सक्त विविक्त साक्षिणे. इदौ हि योगेश्वर योग नैपुणौ, हिरण्यगर्भो भगवान् जगाद्यत्, यदन्तकाले त्वयि निर्गुणे मनो, भक्त्या दधितोज्जित दुष्कलेवरः. यथैहि कामुष्मिक कामलम्पटस्, सुतेषु दारेषु धनेषु चिन्तयन्, शङ्केत विद्वान् कुकलेवरात्ययान्, यस्तस्य यज्ञश्रम एव केवलम्, तन्नः प्रभो त्वं कुकलेवरार्पितान्, तन्माययाहं ममतामधोक्षज. विन्द्यामयेनाशु वयं सुदुर्विदां, विदेहि योगं त्वयि न स्वभावमिति. ते असेही गातात. ते कसे गातात ते आपण आता बघूया. जे विश्वाची उत्पत्ती इत्यादीचे करता असूनही कर्तृत्वाच्या अभिमानाने बांधले जात नाही. भगवंत कसे आहेत तर कर्तृत्वाच्या अभिमानाने बांधले जात नाहीत. भगवंत शरीरात राहून सुद्धा ज्यांना देह धर्म सतावित नाहीत, मानवाचं शरीर धारण करतात. भगवंत श्रीराम अवतारात असेल किंवा श्रीकृष्ण अवतारात असेल, तेव्हा त्यांना ते शरीर धारण केलं तरी त्यांना देहधर्म सतावत नाही. आपल्याला मात्र सगळे देहधर्म असतात. भूक लागते, झोप येते, तहान लागते, मला मूत्र विसर्जन करायला लागतं. त्यामुळे अशा प्रकारचे देहधर्म श्रीरामांना काय किंवा श्रीकृष्णाला सतावित नाही. तसेच द्रष्टा असूनही ज्यांची दृष्टी दृश्याच्या गुणदोषाने दूषित होत नाही. शुद्ध स्वरूप भगवंत असल्यामुळे गुणदोषांनी त्यांची दृष्टी दूषित होत नाही. त्या असंग आणि विशुद्ध साक्षी स्वरूप भगवान नरनारायणांना नमस्कार असो. नरनारायण सुद्धा नराचा देहावतार घेऊन प्रकटलेले आहेत आणि हजारो वर्ष ते गंधमादन पर्वतावर तप करतायत आणि कल्पाच्या अंतापर्यंत ते त्या देहात राहून तप करत राहणार आहेत. पण तरी सुद्धा त्यांना देह धर्म सतावत नाही, त्यांना भूक लागत नाही, साधना सोडून त्यांना उठावं लागत नाही, त्यांच्याकडे फोन वाजत नाही, त्यांच्याकडे बेल वाजत नाही, कुणाशीही त्यांना बोलावं लागत नाही. ते त्यांच्या साधनेत निरंतर मग्न राहू शकतात. तरी पण ते समाजाचं किंवा सगळ्यांचं कल्याण करतात. हे योगेश्वर भगवान हिरण्यगर्भाने योग साधनेची सर्वात मोठी कुशलता हीच सांगितली आहे की मनुष्याने अंतकाली देहाभिमान सोडून भक्तिपूर्वक आपल्या प्राकृत गुणरहित स्वरूपामध्ये आपले मन लावावे. योगेश्वर भगवान हिरण्यगर्भाने योग साधनेची सर्वात मोठी कुशलता कशात सांगितली असेल तर आपला देहभाव सोडणं, आपला अहमभाव सोडणं, देहाभिमान. मनुष्याने अंतकाली तरी देहाभिमान सोडावा असं योगेश्वर म्हणतात. पण ज्याची प्रॅक्टिस सवय आधीपासून नसेल, सराव आधीपासून नसेल, त्या आयत्या वेळेला आम्हाला करता येईल का हो की आम्ही देहाभिमान सोडून दिलेला आहे, या देहाचं काय व्हायचं ते होऊ दे, मला काही घेणं देणं नाही, मला कुठेही दुखत नाही, मला कुठेही खुपत नाही, माझ्या वेदना सगळ्या नष्ट झालेल्या आहेत, असं होतं का हो? काय माहिती होतं का नाही माहित नाही, कारण आपण काही असं अनुभवलेलं नाहीये. पण भगवंत म्हणतायत की अंतकाळी तरी असं व्हायला हवं. पण भक्तिपूर्वक आपल्या प्राकृत गुणरहित स्वरूपामध्ये
आपलं प्राकृत स्वरूप काय आहे, तर ते आपलं आत्मस्वरूप आहे. आणि आधीपासून जर आपण आत्मस्वरूपाची ओळख करून घेतलेली असेल तर आपण हे सहजपणे करू शकू, नाहीतर हे आपल्याला करणं अशक्य होऊन जाईल. त्यामुळे योगेश्वर भगवानांनी आपल्याला सांगितलंय, काय सांगितलंय, अंतकाली देहाभिमान टाकून भक्तीपूर्वक आपल्या प्राकृत गुणरहित स्वरूपामध्ये आपले मन लावावे. अंतकाळी काय करायचंय ते सांगितलंय, पण ते अंतकाळी आम्हाला जमण्यासाठी, त्या परीक्षेत पास होण्यासाठी आम्हाला आधी अभ्यास करायला पाहिजे. आणि तो अभ्यास म्हणजे रोज ध्यानाला बसून आपल्या आत्मस्वरूपाची ओळख करून घेणं, की काय आहे माझं आत्मस्वरूप, कुठे राहतात भगवंत माझ्या हृदयात, ते भगवंत मला दिसतात का, त्या भगवंतांची मी कल्पना करू शकते का, किंवा ते सगुण रूपात तिथे आहेत, ते जर तिथे आहेत तर त्यांची मला जाणीव होईल का. ते अप्रत्यक्ष जाणीव आपल्याला रोजच करून देतात. आपला श्वासोच्छ्वास चालतो, आपलं रक्ताभिसरण उत्तम होतं, आपली पचन संस्था उत्तम काम करते, यावरून आपल्याला त्याची जाणीव होते. जे चैतन्य आपल्या डोळ्यात दिसतं, जे चैतन्य आपल्या शरीरात दिसतं, जी ऊर्जा आपल्याला काम करताना जाणवते, त्या ऊर्जेतून आपल्याला ते कळतं की भगवंत आहेत आपल्याजवळ. पण जे आहेत ते दृश्य स्वरूपात नाही आहेत ना, मग त्यांना ते दृश्य स्वरूपात नसलेले त्यांना बघण्यासाठी आमची बहिर्मुखता काही उपयोगी पडत नाही. आपण अंतर्मुख झालो, अंतस्वरूप जाणण्यासाठी, आत्मस्वरूप जाणण्यासाठी आपल्याला अंतर्मुख व्हावं लागेल. आणि अंतर्मुख होण्याची रोज, अंतर्दर्शन घेण्याची रोज आपण जर सवय लावून घेतली तर अंतकाळी आम्हाला देहाभिमान सोडून प्राकृत गुणरहित स्वरूपामध्ये आपल्याला मन लावता येईल आणि आपल्याला भगवंत येऊन घेऊन जातील. पुढे ते असं म्हणतायत, लौकिक व पारलौकिक भोगांना लालचावलेला मूर्ख मनुष्य जसा पुत्र, स्त्री आणि धनाची चिंता करून मृत्यूला भीतो, त्याचप्रमाणे जर विद्वानालाही हे निंदनीय शरीर सुटण्याची भीती वाटू लागली तर त्याने ज्ञान प्राप्तीसाठी केलेले सर्व प्रयत्न केवळ श्रमच आहेत, फुकट केले सगळे प्रयत्न. कारण काय, आम्ही मृत्यूला घाबरतो. मृत्यूवर विजय मिळवणं म्हणजे मृत्यूची भीती पूर्णपणे नाहीशी होणं. म्हणून रोज मृत्यूचं स्मरण ठेवलं पाहिजे. अरे मृत्यू येणारच आहे, आज ना उद्या, आता या क्षणी किंवा पुढच्या क्षणी, कोणता क्षण ते आम्हाला माहित नाहीये, पण तो येणार हे निश्चित आहे. ज्या वेळेला आमचा जन्म झालेला आहे त्याच क्षणी ठरलेलं आहे की आम्ही किती काळ जगणार आहोत, आमचे श्वास किती आहेत. आणि ते श्वास किती आहेत हे जरी आपल्याला माहिती नसलं तरी काळाला ते माहिती आहे. तो काळ त्या ठरलेल्या वेळी येणार आणि आपल्याला घेऊन जाणार. मग आपण भ्रमात राहून चालणार नाही ना की अमरपट्टा आपण घेऊन आलोय. आणि तो केव्हाही जर या क्षणी तो येणार असेल तर मला भगवंतांच्या नामाचं स्मरण राहिलं पाहिजे. आणि तो काळ मला माहित नाही, म्हणून भगवंतांच्या नामाचं स्मरण किंवा भगवत स्मरण 24 तास मी केलं पाहिजे. जागेपणी, झोपेत, सतत सातत्यानं मी उठता बसता काम करिता, तुकाराम महाराजांनी म्हटलंय, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. काय तुम्ही बोलण्यात तुमच्या विठ्ठल असलं पाहिजे, तुमच्या काम करण्यात विठ्ठल असलं पाहिजे, तुम्ही जे बघाल त्याच्यात विठ्ठल तुम्हाला दिसला पाहिजे, तुम्ही जे ऐकाल ते विठ्ठलाचंच नाम तुमच्या कानावर पडलं पाहिजे. असं तुकाराम महाराजांची ज्या वेळेला ही अवस्था झाली होती आणि त्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं की शेवटचा दिस गोड व्हावा, बाकी काही अपेक्षा नाही. आणि तो गोड व्हावा म्हणजे काही पुरणपोळी खाऊन गोड व्हायचा नाहीये तो दिवस, तर भगवत त्यांचं दर्शन घेऊन साक्षात भगवंत येतील आणि मला त्यांच्या बरोबर हात धरून घेऊन माय माऊली येतील. आपण आपल्या लेकराला कसं हात धरून बाहेर घेऊन जातो, अज्ञात ठिकाणी, त्याला माहित नसलेल्या ठिकाणी, आपल्याला माहित असलेल्या ठिकाणी आपण बाळाला, आपल्या लेकराला, मुलाला, मुलीला हात धरून घेऊन जातो. हा हे ठिकाण आहे असं दाखवतो. तसं भगवंत येतील, आपला हात धरतील आणि म्हणतील चल भगवत धामाला, ते तुझं घर आहे. हे टेम्पररी व्यवस्था आपली केलेली आहे इथे भूलोकावर. जे जे घर आपल्याला दिलंय, जी आजूबाजूला माणसं दिली आहेत, ती प्रवासात आपण आहोत आणि ते आपले सहप्रवासी आहेत.
मग त्या सहप्रवाशांबद्दल आपल्याला जेवढी आत्मीयता वाटायला पाहिजे तेवढी आत्मीयता आपण ठेवायला हरकत नाही. ते जेवतायत प्रवासी, सहप्रवासी, त्या डब्यामध्ये ट्रेनमध्ये बसलेले असताना आपण साक्षीभावाने ते बघतो. आपल्याला त्यांच्या डब्यात काय आहे याची उत्सुकता नसते किंवा आपल्याला ते खायला हवं अशी इच्छा होत नाही, कारण तो त्यांचा डबा आहे, त्यांनी आणलेली पोळी भाजी आहे, ते खात आहेत. त्यामुळे आपण साक्षी भावाने अलिप्तपणे ते बघतो. तसंच आपण ह्या प्रवासात सुद्धा, जीवनाच्या प्रवासात सुद्धा साक्षी भावाने आपल्या घरातल्या इतरांकडे बघितलं पाहिजे. म्हणजेच आपल्याला मृत्यूची भीती वाटणार नाही. मृत्यूला आपण हसत हसत सामोरं जाऊ. शुक मुनी परीक्षित राजाला गंगा किनाऱ्यावर हे भागवत महापुराण सांगतायत. त्याचा उद्देशच तो आहे की त्याच्या आयुष्याचे थोडे दिवस राहिलेले आहेत आणि ते थोडे दिवस ते आयुष्य कसं सामोरं जायचं, मृत्यूला कसं तोंड द्यायचं हे ते सांगतायत. आणि ते आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून हे भागवत संहिता वाचन आपल्यासाठी उपयुक्त आहे. पुढे शेवटचा श्लोक ते काय म्हणतायत बघा, 15वा. म्हणून हे अधोक्षजा आपण आम्हाला आपला स्वाभाविक प्रेमरूप भक्तियोग प्रदान करा की ज्यामुळे हे प्रभू या निंदनीय शरीरात आपल्या मायेमुळे भिनलेल्या दुर्भेद्य अशा मी माझेपणाला ताबडतोब नाहीसे करता येईल. भगवंतांना विनंतीच केलेली आहे देवर्षी नारदांनी. काय विनंती केलेली आहे की हे अधोक्षजा तू असं कर की स्वाभाविक प्रेमरूप असा भक्तियोग तू आम्हाला प्रदान करून टाक. तूच आमच्यावर कृपा करून टाक की ज्यामुळे या निंदनीय शरीरात तुमच्याच मायेमुळे आम्हाला जे दुर्भेद्य अभेद्य असं जे मी माझे पण अहंकार जो निर्माण झालेला आहे तो नाहीसा होईल. आमच्यातला अहंकार नाहीसा करण्याची कृपा आणि तो नाहीसा करण्यासाठी भक्ती योगाचं साधन तुम्ही आम्हाला प्रदान करा असं नारदांनी अधोक्षजाला भगवंतांना भगवान श्रीहरींना सांगितलंय. तसंच आपणही त्यांना विनवणी करूया की आमचा हा अहंकार दूर करा. आम्ही करता करविता नाही, नाहम करता हरिही करता, हरिही करता ही केवलम. हे आमच्या मनावर, हृदयावर, चित्तावर इतकं ठसू दे की कधीही आमची अहमची भावना, मीपणा, माझं ममत्व सगळ्यात असलेलं ते येणारच नाही वरती. ते पूर्णपणे निघून जाईल आणि आम्हाला तुमच्या नामस्मरणात रमता येईल. आमचा मृत्यू ज्या वेळेला होईल त्यावेळेला तुम्ही आम्हाला न्यायला याल अशी कृपा भगवंता तुम्ही आमच्यावर करा. आता बघू आपण 16वा श्लोक काय आहे. आता हे सगळं पद्य आहे ते मी वाचती आहे. भारतैक्यस्मिन् वर्षे सरिच्छैला सन्ति बहवो मलयो मंगलप्रस्थो मैनाकस्त्रीकुट ऋषभ कूटकः कोल्लकसंह्यो देवगिरिर्ऋष्यमूक श्रीशैलो व्यंकटो महेंद्रो वारिधारो विंध्य शुक्ति मानृक्षगिरि पारियात्रो द्रोणश्चित्रकुटो गोवर्धनो रैवतकः कपुहो नीलो गोकामुख इंद्रकील कामगिरिरिति चान्ये शतसहस्रशैलास्तेषां नितंब प्रभवा नदा नद्यश्च संख्याताः. या भारत वर्षामध्ये काय काय आहे त्याचं वर्णन अतिशय सुंदर आपल्याला सांगितलेलं आहे. आणि अभिमान वाटावा आपल्या भारत देशाचा. आपल्याला भारतवर्ष म्हणजे भारत देश, भारत देशाचा आपल्याला अभिमान वाटावा असं वर्णन आहे ते. भारत वर्षात पुष्कळसे पर्वत, म्हणजे इतर भागात, इतर वर्षांमध्ये, इतर राष्ट्रांमध्ये आपण जसे पर्वत नद्या बघितल्या तशा आपल्या भारत देशात सुद्धा पुष्कळसे पर्वत आणि नद्या आहेत. जसे कुठले कुठले, मलय, मंगलप्रस्थ, मैनाक, त्रिकुट, ऋषभ, कूटक, कोल्लक, सह्य पर्वत, देवगिरी, ऋष्यमुख, श्रीशैल पर्वत, व्यंकट महेंद्र, वारिधार, विंध्य, शुक्तिमान, वृक्षगिरी, पारियात्र, द्रोण पर्वत, चित्रकूट पर्वत, गोवर्धन, रैवतक, ककुभ, नील, गोकामुख, इंद्रकील आणि कामगिरी. शिवाय आणखी शेकडो हजारो पर्वत आहेत.
की सगळ्यांची नावं इथे घेणं शक्य नाही, त्यामुळे अनंत पर्वत आपल्या भारतवर्षात आहेत. शिवाय त्यांच्या कड्यांवर उगम पावणाऱ्या नद नद्या सुद्धा अगणित आहेत. आणि ह्या अनेक पर्वतांवर अनेक नद म्हणजे मोठ्या नद्या, ब्रह्मपुत्रा जसं नद आहे, नुसती नदी नाहीये, तसं अनेक नद आणि नद्या सुद्धा अगणित आहेत. ते आपण बघितलंच की गंगा, अलकनंदा वगैरे ती नावं काल परवा आपण बघितली, कशा अनेक नद्या आपल्याकडे आहेत. आता पुढे 17वा श्लोक बघा. एता सामपो भारत्य प्रजा नाम भिरेव पुनंती नामात्मना चोपस्पृशती. या नद्या आपल्या नावांनीच जीवांना पवित्र करतात आणि भारतीय प्रजा यांच्याच पाण्याचा उपयोग करतात. या सगळ्या ज्या नद नद्या आता आहेत असं सांगितलं आपल्याला, या नद्या त्यांचं नुसतं नाव घेतलं तरी आपल्याला पवित्र करतात. गंगा, सरस्वती, नर्मदा, गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु असा श्लोक म्हणतो आपण. या सर्व नद्यांचं नुसतं नामस्मरण केलं तरी या नद्या आम्हाला पवित्र करतात. एवढं मोठं महात्म्य या नद्यांचं सांगितलेलं आहे. भारतीय प्रजा यांच्याच पाण्याचा उपयोग करते. ह्या नद्या म्हणजे आमचं जीवन आहे. ह्या आम्ही प्यायला वापरतो, याच्यावरच आमची शेती पिकते, याच्याच किनाऱ्यावर आम्ही राहतो आणि सर्व थैव आमचं जीवन या नद्यांवर अवलंबून आहे. पुढे बघा 18वा श्लोक. चंद्रवसा ताम्रपर्णी अवटोदा कृतमाला वैहायसी कावेरी वेणी पयस्विनी शर्करावर्ता तुंगभद्रा कृष्णा वेण्या भीमरथी गोदावरी निर्विंध्या पयोष्णी तापी रेवा सुरसा नर्मदा चर्मण्वती सिंधुरंध शोणश्च नदौ महानदी वेद स्मृती ऋषिकुल्या त्रिसामा कौशिकी मंदाकिनी यमुना सरस्वती दृषद्वती गोमती सरयू रोधस्वती सप्तवती सुषोमा शतदृश्चंद्रभागा मरुद्वृधा वितस्ता असिक्नी विश्वेती महानद्या. त्यापैकी या महानद्या आहेत, त्यांची नावं आपल्याला सांगितली आहेत. चंद्रवसा, ताम्रवर्णी, ताम्रपर्णी, अवटोदा, कृतमाला, वैहायसी, कावेरी, वेणी, पयस्विनी, शर्करावती, तुंगभद्रा, कृष्णा, वेण्या, भीमरथी, गोदावरी, निर्विंध्या, पयोष्णी, तापी, रेवा, सुरसा, नर्मदा, चर्मण्वती, सिंधू, अंध आणि शोण या नावाचे नद आणि महानदी वेदस्मृती ऋषिकुल्या त्रिसामा कौशिकी मंदाकिनी यमुना सरस्वती दृषद्वती गोमती सरयू रोधस्वती सप्तवती सुषोमा शतद्रु चंद्रभागा मरुद्वृद्धा वितस्ता असिक्नी आणि विश्वा. नाव घेता घेता सुद्धा दम लागतोय. इतक्या नद्या आणि नद आपल्या भारतात आहेत, इतके पर्वत आहेत, इतका सुसंपन्न असा आपला भारतवर्ष आहे. पुढे 19वा श्लोक बघा. अस्मिन्नेव वर्षे पुरुषैर्लब्ध जन्मभिः शुक्ल लोहित कृष्ण वर्णेन स्वारब्धेन कर्मणा दिव्य मानुष नारक गतयो बौद्ध आत्मन आनुपूर्वेण सर्वायेव सर्वेषां विधीयन्ते यथा वर्ण विधानमपवर्गाश्चापि भवति. याच वर्षात जन्म घेणाऱ्या पुरुषांना आपण केलेल्या सात्विक राजस आणि तामस कर्मानुसार अनुक्रमे वेगवेगळ्या प्रकारच्या दैवी मानुषी आणि नारक योनी प्राप्त होतात. याच वर्षात म्हणजे भारत वर्षात जन्म घेणाऱ्या पुरुषांना आपण जी जी काही कर्म केली आहेत, जशी सात्विक राजस तामस ज्याप्रमाणे कर्म केली असतील त्या प्रकारचे दैवी मानुषी आणि नारक अशा 3 प्रकारच्या 3 गुण आहेत, 3 प्रकृती आहेत. सत्व रजतम 3 गुण आहेत, सत्व रजतम. ज्याप्रमाणे आपली कर्म होतात आणि त्याप्रमाणे आपल्याला दैवी मानुषी किंवा सत्व काम केलेली असतील सत्व गुणांनी सत्व प्रकृतीनी, तर दैवी राजस
तर मानुषी आणि तामस काम केलेली असतील, कर्म झालेली असतील किंवा तामस गुणी असाल तर नारक योनी प्राप्त होते. कारण कर्मानुसार सर्व जीवांना सर्व योनी प्राप्त होऊ शकतात. जर तुमचं कर्म तुम्ही तामसी गुणाचे असाल पण तुम्ही स्वतःला बदललं आणि तुम्ही सत्व गुणाचे झालात किंवा राजस गुणाचे झालात तर तुमची अधोगती न होता ऊर्ध्वगती तुम्हाला प्राप्त होऊ शकते. तसेच आपल्या आपल्या वर्णासाठी नेमून दिलेल्या धर्माचे विधिवत पालन केल्याने सुद्धा मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. भगवद्गीतेत सुद्धा सांगितलेलं आहे स्वधर्म किती महत्वाचा आहे याचं वर्णन भगवद्गीतेत फार उत्तम पद्धतीने केलंय. तेच त्यांनी इथे आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही जर तुमचा धर्माचं विधिवत म्हणजे आपलं कर्तव्य कर्म जे काय असेल जे आपल्याला नेमून दिलेलं आहे आपण जन्माला आल्यानंतर ते कर्म जर आपण योग्य प्रकारे करत असू स्वधर्मे निधनम श्रेय असं म्हटलेलं आहे भगवंताने अर्जुनाला. तर ते जर आपण करत असू तर मोक्षाची सुद्धा प्राप्ती होऊ शकते. त्यावेळेला भगवंत अर्जुनाला म्हणतात हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा मोक्षसे मही. तू जर तुझं कर्म केलंस तू क्षत्रिय आहेस आणि तुझं कर्म आहे की अधर्माच्या विरुद्ध लढा देणं. तू बाकी कुठलाही विचार न करता तू हे जर युद्ध खेळलास तर हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जिंकलास गेलास मेलास युद्ध करताना रणात तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल आणि जिंकलास तर तुला पृथ्वीचं राज्य उपभोगायला मिळेल. स्वधर्म हा इतका महत्वाचा आहे त्यामुळे मोक्षाची प्राप्ती होते. इथे भगवंत आपल्याला पुन्हा सांगतायत किंवा नारद मुनी सांगतायत आपल्याला. पुढे बघा 20वा श्लोक काय आहे. आपली मीटिंग थोड्या वेळात एंड होणार आहे. एंड झाली की मी पुन्हा स्टार्ट करीन. तुम्ही ते थोडा वेळ थांबा कारण ही सगळी सिस्टीम नवीन आहे त्यामुळे मला अजून तितकीशी माहिती नाहीये त्याची. तर मी प्रयत्न करीन बहुतेक जमेल मला तेवढा तुम्ही थोडा धीर धरा. पुढे 20वा श्लोक बघा. योसौ भगवती सर्वभूतात्मन्यनात्म्ये निरुक्ते निलयने परमात्मनि वासुदेवे नन्य निमित्त भक्ति योग लक्षणो नानागती निमित्ता विद्या ग्रंथी रंधन द्वारेण यदा हि महापुरुष पुरुष प्रसंगा. सर्व भूतमात्रांचे आत्मा रागादी दोषरहित अनिर्वचनीय निराधार परमात्मा भगवान वासुदेवांमध्ये अनन्य आणि अहैतुक भक्तिभाव हेच मोक्षपद आहे. मोक्षपद कुठलं आहे तर सर्व भूतमात्रांचा जो आत्मा आहे तो जो कसा आहे तर भगवान वासुदेवांमध्ये अनन्य झाला. अहेतुक भक्ती जर आपण केली तर आपण त्या अनन्य असलेल्या सर्व भूतमात्रांचा आत्मा असलेल्या भगवंतांजवळ जाऊन पोचतो म्हणजेच आपल्याला मोक्षपद प्राप्त होतं. जेव्हा अनेक प्रकारच्या गतींचे कारण असणारी अविद्यारूप हृदयाची ग्रंथी सोडवणारी भगवंतांच्या भक्तांची संगत लाभते तेव्हाच हा भक्तिभाव प्राप्त होतो. आणि या भक्तिभावाने हे मोक्षपद प्राप्त होतं. आणि भक्तिभाव कसा लाभतो तर भगवंतांच्या भक्तांची संगत ज्या वेळेला मिळते त्या वेळेला आपल्याला हा भक्तिभाव मिळतो आणि भक्तिभावाने मोक्षपद मिळतं. म्हणून म्हटलेलं आहे संत संग देई सदा. दुसरं काही नको. काय पाहिजे मला तर संत संग देई सदा. बाकी कशाचीही अपेक्षा संतांनी सुद्धा आपल्या केलेली नाही. संतांचा संग मिळाला तर भक्तिभाव मिळतो आणि भक्तिभावातून मोक्षपद मिळतं. पुढे बघा. एतदेव हि देवा गायंती. एतदेव हि देवा गायंती. देव असं सुद्धा म्हणतात. आता पुढे देवानी काय गायलंय ते आपल्याला बघायचंय. अहो अमेषां किमकारी शोभनम प्रसन्न एषां स्विदित स्वयं हरिः यैर्जन्म लब्धं वृषुभारताजिरे मुकुंद सेवौ पैकौ स्पृहायिनः. ज्यांनी भगवंतांच्या सेवेसाठी योग्य असा मनुष्य जन्म भारतवर्षात घेतला. भारतवर्षामध्ये भारत देशामध्ये नरजन्म प्राप्त होणं याच्यासारखं दुसरं सुख नाही असं इथे नारद मुनी म्हणतायत. ते म्हणतायत त्यांनी असं कोणतं पुण्य केलंय की स्वतः श्रीहरी त्यांच्यावर प्रसन्न झाले म्हणून भारतवर्षामध्ये त्यांना नरयोनी
प्राप्त झालेली आहे. ह्या नरयोनीत येऊन आपण कीर्तन करू शकतो, भगवंतांची सेवा पूजा अर्चा करू शकतो. देवांना सुद्धा दुर्लभ असलेलं भागवत महापुराण आपल्याला या नरजन्मात येऊन वाचायला मिळतं. तर आपण बघत होतो की मनुष्य जन्म आपल्याला भारत वर्षात मिळालेला आहे. आपण अतिशय पुण्यवान आहोत की ज्या योगे भगवंत आपल्यावर प्रसन्न आहेत आणि त्यामुळे नारद मुनींसारख्या ऋषी मुनींना सुद्धा आपला ह्या नरजन्माचा हेवा वाटतो असं ते म्हणतात. आता आपण बघूया 22व्या श्लोकाकडे मी वळती आहे. किं दुष्करैर्न क्रतुभिस्तपोव्रतैर् दानादिभिर्वा द्युजयेन फल्गुना न यत्र नारायण पाद पंकज स्मृति प्रमुष्टातिशयेन्द्रियोत्सवात् कल्पायुषां स्थान जयात् पुनर्भवात् क्षणायुषां भारत भूजयो वरम् क्षणेन मर्त्येन कृतं मनस्विनस् संन्यस्य संयान्त भयं पदौ हरे. आम्हाला अतिशय कठीण असे यज्ञ तप व्रत दान इत्यादी करून हा जो तुच्छ स्वर्गाचा अधिकार प्राप्त झालाय त्याच्यापासून काय लाभ आहे? नारद मुनी म्हणतायत की आम्ही अतिशय कठीण असं व्रत करून आम्हाला हा स्वर्गाचा अधिकार प्राप्त झालाय, पण ह्याच्यापासून लाभ मात्र काहीच नाही. पण नरजन्म घेऊन जर भारतवर्षात जन्म मिळाला तर मात्र तुम्ही भगवंतांची भक्ती करू शकता, भगवत भक्तांचा संग तुम्हाला मिळू शकतो आणि भागवत महात्म्य किंवा भागवत महापुराण तुम्ही वाचू शकता, पठण करू शकता, श्रवण करू शकता, तुम्हाला नवविधा भक्ती करता येते. त्यामुळे तुम्ही पुण्यवान आहात. इंद्रिय भोगांच्या अधिक्यामुळे येथे भगवत स्मृतीच नाहीशी होते. स्वर्ग लोकात काय होतं की फक्त उपभोगाची साधनं स्वर्ग लोकात आहेत, त्यामुळे तिथे भगवंतांची स्मृती नाहीशी होते. पण पृथ्वी तलावर भारतवर्षामध्ये मात्र नरदेह घेतल्यावर आपल्याला भगवंतांची स्मृती कायम राहू शकते. अविद्या असेल तर ती जाते, पण भगवंतांची कृपा झाली, भगवत स्मरणात आपण जर राहिलो तर आपली अविद्या सुद्धा नष्ट होते आणि आपल्याला भगवत भक्तांचा संग पण लाभतो. म्हणून श्री नारायणांच्या चरण कमलांची इथं मात्र स्वर्गात मात्र भगवत स्मृती नाहीशी होते, भगवंतांच्या चरण कमलांची स्मृती होत नाही, त्यामुळे आम्हाला काही लाभ होत नाही असं ऋषीवर किंवा नारद मुनी म्हणतायत. ते पुढे म्हणतायत, जेथे निवास करणाऱ्यांना एक एक कल्पाचे आयुष्य असते तो स्वर्गच काय, परंतु जेथून संसार चक्रात पुन्हा यावे लागते त्या ब्रह्मलोक इत्यादी पेक्षाही भारतवर्षामध्ये थोडे आयुष्य घेऊन जन्म घेणे चांगले आहे. आपण किती भाग्यवान आहोत की या भारतवर्षामध्ये थोडं आयुष्य आपल्याला जे काय मिळालं आहे ते, पण आपला जन्म या भारतवर्षात झालाय आणि आपण भागवत महापुराण वाचतो, पठण करतो, श्रवण करतो, भगवत नामाची गोडी आपल्याला आहे. हे आपलं भाग्य आहे. कारण धैर्यवान मनुष्य येथे एका क्षणातच आपल्या या मर्त्य शरीराने केलेली सर्व कर्मे भगवंत होऊ शकतो. आता भगवंतांना प्रत्येक कर्म जर आपण अर्पण करत गेलो तर आपल्याला जे हे मर्त्य शरीर मिळालेलं आहे ती सगळी कर्म भगवंतांना अर्पण केल्यामुळे भगवंतांचं अभयपद आपल्याला प्राप्त होऊ शकतं असं नारद मुनींनी सांगितलेलं आहे. भगवद्गीतेत सुद्धा आपल्याला हेच सांगितलंय, यत् करोषि यदश्नासि यत् जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. जे जे काही तू करशील ते ते सगळं तू मला अर्पण कर. तू करतोयस हा भाव ठेवू नकोस, अहंकार टाकून दे आणि मी माझं मला सगळ्यातलं ममत्व काढून घे. अनासक्त रीतीने कर्मफळाची सुद्धा आशा न करता, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, कर्मफळाची सुद्धा आशा न करता तू कर्म करत राहा. स्वधर्म तुझा योग्य पद्धतीने कर. मग ते तुझ्याकडे आलेलं कुठलंही काम असो, तू ते योग्य पद्धतीने केलंस, तुझी सर्व कर्म मला अर्पण केलीस तर
अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाम पर्युपासते. मला अनन्य शरण जो येतो, सगळी कर्म मला अर्पण करतो, त्याला मी कुठे ठेवू आणि कुठे नको असं भगवंतांना होतं, असं भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये. म्हणून आपण इथे सुद्धा आपल्याला तेच सांगितलंय की तुम्हाला या नरजन्मामध्ये भारतवर्षामध्ये जन्म मिळालाय. नारद ऋषी म्हणतायत, नारद मुनी म्हणतायत की तुम्ही केवढे भाग्यवान आहात. तुम्हाला कदाचित असं वाटेल की आपलं आयुष्य अतिशय थोडं आहे, पण ह्या आयुष्यामध्ये तुम्ही भारतवर्षात जन्माला आलेला आहात. तुम्ही भगवंतांची भक्ती करू शकता, भगवंतांना सगळी कर्म अर्पण करू शकता आणि भगवत भक्तीचा लाभ तुम्हाला होतो. पुढे 24वा बघा. नयत्र वैकुंठ कथा सुधा पगा, न साधवो भागवतास्तदाश्रयाः, नयत्र यज्ञेश मखा महोत्सवास्, सुरेश लोकोऽपि न वै ससेव्यताम्, प्राप्तानुजातिं त्विहये च जन्तवो, ज्ञानक्रिया द्रव्य कलाप संवृतां, न वैयतेरन्न पुनर्भवायते, भूयो वनौकाइव यान्ति बंधनम. जेथे भगवत कथेची अमृतमय सरिता वाहत नाही, जेथे तिचे उगमस्थान असणारे भगवत भक्त निवास करत नाही, आणि जेथे नृत्य गीतांसह मोठ्या समारंभपूर्वक भगवान यज्ञ पुरुषांची पूजा अर्चा केली जात नाही, तो ब्रह्मलोक जरी असला तरी त्याचा आश्रय करू नये, असं स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला फक्त भगवत धामालाच इथून जायचंय. अतिशय सुंदर असा नरजन्म भारत भूमीमध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवायचा आहे. भागवत महात्म्याच्या साथीने हा भवसागर आपल्याला तरून जायचंय. आपण जहाजात बसलेलो आहोतच, भगवत नाम मुखामध्ये आहेत आणि भगवंत येतील पूर्ण विश्वास आहे. भगवंत आपल्याला तारून नेतील हा भवसागर. ज्या जीवानी या भारतवर्षामध्ये ज्ञान, त्यानुसार कर्म, तसेच त्या कर्माला उपयुक्त द्रव्यादी सामुग्रीने संपन्न असा मनुष्य जन्म मिळूनही जर जन्म मरण फेऱ्यातून सुटण्याचा प्रयत्न केला नाही तर वनवासी पशुपक्ष्यांप्रमाणे ते पुन्हा संसार बंधनात पडतात. आणि म्हणून पुन्हा संसार बंधनात अडकायचं नसेल तर आपल्याला ह्या भागवत महात्म्याची साथ, भागवत महापुराणाची साथ सोडता कामा नये. भगवंतांचं नाव मुखात अखंड ठेवलं पाहिजे, भगवत नामाची कास धरली पाहिजे आणि भगवत धामाला पोचलं पाहिजे. तरच ह्या जन्माचं, मनुष्य जन्माचं, भारतवर्षात मिळालेल्या मनुष्य जन्माचं सार्थक होईल. नाही तर पुन्हा एकदा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम आपल्याला करायला लागेल. आणि असं करायला लागू नये म्हणून आद्य शंकराचार्य सुद्धा आपल्याला नेहमी सांगतात, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, इह संसारे खलु दुस्तारे, पाहि मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुढे बघा नारद मुनी काय म्हणतात. यैश्रद्धया बर्हिषि भागशोहविर् निरुक्तमेष्टौ विधिमन्त्र वस्तुतः, एकः पृथङ् नाम विराहुतो मुदा गृह्णाति पूर्ण स्वयमाशिषां प्रभुः, सत्यन्दिशत्यर्थितो नृणान् नैवार्थदो यत् पुनरर्थितायतः, स्वयं विधत्ते भजतामनिच्छता मिच्छापिधानं निजपादपल्लवम्, यद्यत्र न स्वर्गसुखावशेषितं स्विष्टस्य सूक्तस्य कृतस्य शोभनम्, तेनाजनाभे स्मृतिमज्जन्मनः स्यात् वर्षे हरिर्यद् भजतां शन्तनोति. ते म्हणजे जेव्हा नारद मुनी म्हणतात, जेव्हा हे यज्ञामध्ये निरनिराळ्या देवतांच्या उद्देशाने वेगवेगळे भाग करून विधी मंत्र द्रव्य यांनी श्रद्धापूर्वक त्यांना हवी अर्पण करतात, तेव्हा इंद्रादी वेगवेगळ्या नावांनी आवाहन केल्यावरही सर्व कामना पूर्ण करणारे पण स्वतः पूर्ण काम असणारे श्रीहरीच प्रसन्न होऊन तो हवी ग्रहण करतात.
जर आपण योग्य मार्गाने योग्य पद्धतीने यज्ञ वगैरे पूजा अर्चा करत असू, विधीपूर्वक सगळं करत असू, श्रद्धापूर्वक करत असू आणि त्यांना हवी अर्पण करत असू, तर श्री हरी प्रसन्न होऊन तो हवी ग्रहण करतात. सकाम पुरुषांनी मागितल्यानंतर भगवान त्यांना इच्छित पदार्थ देतात. सकाम पूजा केली असेल, यज्ञ केला असेल, तर त्यांनी इच्छा केलेला पदार्थ किंवा त्यांची इच्छा पूर्ण होते, तो मिळतो त्यांना, हे योग्य आहे. परंतु काही भगवंतांचे वास्तविक दान नाही. सकाम पूजा केल्यानंतर भगवंत जे देतात ते तुम्ही जेवढं मागितलं तेवढं देतात. वास्तविक ते दान नाहीये. कारण ती वस्तू मिळाल्यानंतर सुद्धा, भगवंतांनी आपल्याला हवी ती वस्तू दिल्यानंतर सुद्धा आपलं मन तृप्त झालेलं नसतं. पुन्हा आपल्या मनात इच्छा आकांक्षा निर्माण होत राहतात. पण जे निष्काम भावाने भजन करतात त्यांना तर ते साक्षात आपल्या चरण कमलांची भक्ती देतात. ही सर्व कामनाच नाहीशी करणारी आहे. ही जी चरण भक्ती आहे, चरण पूजा आहे, पाद्य पूजा आहे, ही सगळ्या कामना नष्ट करणारी आहे. आणि म्हणून भगवत चरणांपाशी आपली जागा आहे. अनन्य शरण भगवंतांच्या चरणाशी आपल्याला व्हायचं आहे आणि भगवंतांचे चरण आपले हृदयात आपण बाळगले पाहिजेत आणि त्यांचं स्मरण सातत्याने केलं पाहिजे. म्हणून आतापर्यंत स्वर्गसुख भोगल्यानंतर आम्ही पूर्वी केलेल्या यज्ञ प्रवचन आणि इतर शुभ कर्मापैकी जर काही पुण्य शिल्लक असेल तर त्याच्या प्रभावाने आम्हाला या भारतवर्षामध्ये भगवत स्मृतीने युक्त असा मनुष्य जन्म मिळो. नारद मुनी काय इच्छा करतायत की आम्ही हे स्वर्गसुख उपभोगलं भरपूर, पण आम्हाला काय मिळू दे, तर आमचं जर काही पुण्य शिल्लक असेल तर त्याच्या प्रभावाने भारतवर्षामध्ये आम्हाला नरजन्म प्राप्त हो आणि श्रीहरी त्यांचे भजन करणाऱ्याचे कल्याण करतात यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला तो नरजन्म प्राप्त होऊन भगवान श्रीहरींचं भजन करायला आम्हाला संधी प्राप्त हो, असं नारद मुनी म्हणतायत. पुढे शुक मुनी काय म्हणतायत ते बघा. शुक मुनी परीक्षित राजाला असं म्हणतायत, जम्बूद्वीपस्य च राजनूपद्वीपानष्टौहैक उपदिशन्ति सगरात्मजैरश्वान्वेषण इमां महिं परितो निखनद्भिरूपकल्पितान्. श्री शुक मुनी म्हणाले, हे राजन, सगराच्या पुत्रांनी आपल्या यज्ञाच्या घोड्याचा शोध घेत असता ही पृथ्वी चारी बाजूनी खोदली होती. आपल्याला पुढे सगराची गोष्ट येईल त्यावेळेला त्याचा उल्लेख आपण करूच किंवा ती गोष्ट विस्ताराने बघूया. त्यामुळे इथे आता आपण त्याचं स्पष्टीकरण बघणार नाही आहोत. सगराच्या पुत्रांनी अश्वमेध यज्ञ केला होता राजा सगराने, आणि त्याचा घोडा पळवला गेलेला होता आणि त्या घोड्याचा शोध घेत सगराचे पुत्र गेलेले होते. त्यावेळेला त्यांनी त्या शोधताना पृथ्वी खोदून काढली होती. त्यातूनच जम्बूद्वीपाच्या अंतर्गत 8 उपद्वीपे तयार झाली होती. आपण संकल्प करतो त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जम्बूद्वीपे असं पहिल्यांदाच आपण उल्लेख करतो. त्या जम्बूद्वीपामध्ये भारतवर्षामध्ये आपण राहतो, या महाराष्ट्र राज्यात राहतो आपण. तर त्या जम्बूद्वीपाच्या अंतर्गत 8 उपद्वीपे त्या सगराच्या पुत्रांनी घोड्याचा शोध घेताना ज्या वेळेला खणलं होतं त्यावेळेला तयार झाली, असं काही लोकांचं म्हणणं आहे, असं आपल्याला इथे ते सांगतायत. शुक मुनी परीक्षित राजाला पण सांगतायत. तद्यथा स्वर्णप्रस्थ चंद्र शुक्ल आवर्तनो रमणको मंदर हरिण पांचजन्य सिंहलो लंकेती. ती कुठली आहे? 8 उपद्वीप जी तयार झाली आहेत असं म्हटलेलं आहे ती. स्वर्णप्रस्थ, चंद्र शुक्ल, आवर्तन, रमणक, मंदर हरिण, पांचजन्य, सिंहल आणि लंका ही ती उपद्वीप आहेत. एवं तव भारतोत्तम जम्बूद्वीप वर्ष विभागो यथोपदेशमुपवर्णितैति. हे भरतश्रेष्ठा, परीक्षित राजाला शुक मुनी म्हणताय की हे भरतश्रेष्ठा, भारतात जन्माला आलेले आहे भरतश्रेष्ठा, अशा प्रकारे मी जसे गुरुमुखातून ऐकले, शुक मुनींनी त्यांच्या गुरुमुखातून म्हणजे व्यासमुखातून ऐकलं, तसं या जम्बूद्वीपाच्या वर्षाचे म्हणजे भारत वर्षाचे विभाग मी तुला सांगितले, असं ते त्याला म्हणतायत. इथे आपला 19वा अध्याय समाप्त झालेला आहे आणि आपली वेळही समाप्त झालेली आहे. त्यामुळे आपण इथे विरमूया. इति श्रीमद् भागवते महापुराणे
पारमहंस्यां संहितायां पंचमस्कंधे जम्बूद्वीप वर्णनं नामैकोनविंशोऽध्यायः। हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्। आता आपण सध्या रोज एक स्तुती बघतो आहोत, तर त्यातली एक स्तुती आज आपण बघूया पुन्हा आणि मग विरमूया. इलावृत्त वर्षामध्ये जी स्तुती केलेली आहे ती आपण बघणार आहोत. भगवान ती बघूया आपण. भजे भजन्यारणपाद पंकजं भगस्य कृष्णस्य परंपरायणं भक्तेश्वरं भावितभूत भावनं भवापहं त्वां भवभावमीश्वरम्. नयस्य माया गुणच्युत वृत्तिभिर्निरीक्षितो यण्वपि दृष्टिरज्यते ईशे यथा नोजितमन्युरौहसां कस्तन्न मन्येत जिदिशूरात्मनः. असदृशो यः प्रतिभाति मायया क्षिदेव मध्वासवताम्रलोचनः ननागवद्भोर्हणैशिरेभिया यत्पादयोः स्पर्शनदर्शितेन्द्रियाः यमाहुरस्य स्थितिजन्म संयमन् त्रिभिर्विहीनयन् मनन्तं ऋषयः न वेद सिद्धार्थमिव क्वचित् स्थितं भूमण्डलौ मूर्धसहस्रधामसु यस्याद्य आसीद गुणविग्रहो महान् विज्ञानधिष्णो भगवानजः किल यत्सम्भवोऽहं त्रिभुता स्वतेजसा वैकारिकं तामसैमेन्द्रियं सृजे. हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्, हरि ओम तत्सत्. धन्यवाद. आपल्या सहकार्याने आपण हे भागवत पूर्ण करतो आहोत. उद्या परत भेटूया दुपारी 3 वाजता. आज इथेच विरमूया. मी मीटिंग एंड करते. मम तापमपा कुरुदेव, मम पापमपा कुरुदेव, मम तापमपा कुरुदेव, मम पापमपा कुरुदेव.